नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज जो राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा पेपर म्हणजे GS1 जो काही पार पडला, तर तो पेपर कोणत्या लेवलचा होता किंवा त्याची डिफिकल्टी किती लेवलची होती, त्या अनुषंगाने आपण इथं चर्चा करणार आहोत. तर टायटल आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 GS1 पेपर कसा होता, म्हणजे पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टी एकंदरीत कशी होती, त्या अनुषंगाने इथं आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. तर बघा, आता पहिले आपण बघू की पहिले इतिहास. आता आपण जर ऑब्झर्व केलं तर इतिहासामध्ये कसं असते की जनरली म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास याचे जास्त प्रश्न येतात आणि थोडेसे सिंपल येतात. परंतु यावेळेस काय झालं की इतिहासाचा खूप म्हणजे जे काही सेक्शन होता तो खूप अवघड वाटतो. कारण की काय झालं, एक तर त्याच्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यावर खूप प्रश्न आले आणि ते प्रश्न सुद्धा सरळ सरळ म्हणजे बाबा कोण्या पुस्तकात किंवा सरळ म्हणजे त्याचे सोर्सेस असे नव्हते. तर त्याच्यामुळे इतिहासाचा जो काही सेक्शन होता एकंदरीत आपण त्याला म्हणू की अवघड आहे. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचे सोर्सेस किंवा सरळ सरळ प्रश्न नव्हते किंवा म्हणजे जरी जोड्या लावा वगैरे होते, परंतु त्याचं मटेरियल त्या क्वालिटीचं विद्यार्थ्याजवळ नव्हतं. तर त्यामुळे हा जो काही इतिहासाचा सेक्शन आहे हे आपण अवघड या कॅटेगरीत समजायला हरकत नाही. नंतर आहे भूगोल. आता बघा की भूगोलचे एक म्हणजे एवढे इतिहासाच्या तुलनेत जर विचार केला, तर भूगोलचे असे एवढे अवघड नव्हते, परंतु त्याला आपण जे एवढे सोपे सुद्धा नव्हते. म्हणजे आपण त्याला एकतर मध्यम कॅटेगरीमध्ये करू, कारण की याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल किंवा भारताचा भूगोल या व्यतिरिक्त जगाच्या भूगोलावर पण बरेच प्रश्न आले. त्याच्यामुळे तो जो काही भूगोल हा सब्जेक्ट आहे, हे आपण म्हणजे मध्यम या कॅटेगरीमध्ये त्याला समजायला हरकत नाही. नंतर पर्यावरण. आता पर्यावरणाचे थोडे जे काही 5 प्रश्न होते ते थोडे सोपे वाटतात, कारण की ते जरा स्ट्रेट फॉरवर्ड आले होते आणि म्हणजे सहज टॅकल किंवा 5 पैकी 4 तरी प्रश्न टॅकल होतील असे कॅटेगरी मधले होते. त्याच्यामुळे पर्यावरण हा विषय इथं सोपा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. नंतर अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्रामध्ये पण यावेळेस असं वन लाईनर वगैरे नव्हते, तर त्याच्यामुळे तो पण एवढा सोपाही नव्हता आणि जास्त अवघड नव्हता. म्हणजे अर्थशास्त्राचे तरी योजना वगैरे आल्या किंवा थोडेसे दारिद्र्यावर याच्यावर पण प्रश्न आले. तर त्याच्यामुळे हे अर्थशास्त्र हा जो विषय आहे, हे आपण अवघड किंवा एकदम सोपा न कन्सिडर करता त्याला आपण एक मध्यम कॅटेगरीमध्ये म्हणजे बऱ्यापैकी मुलांच्या वाचनातले प्रश्न होते. त्याच्यामुळे आपण त्याला मध्यम या कॅटेगरीमध्ये समजायला हरकत नाही. नंतर विज्ञान. आता बघा, विज्ञानाचे दरवेळेस काय ते वन लाईनर प्रश्न असतात, पण वन लाईनर जरी असले तरी ते सोपे नसतात. म्हणजे विज्ञानाचं जर एखाद्याच एक्झाममध्ये विज्ञानचे सोपे येतात ना, तर बऱ्याचदा विज्ञानचं काय होते की जरी वन लाईनर किंवा त्याची लेंथ सोपी असली किंवा जास्त मोठे नसले, परंतु ते किचकट असतात. त्याच्यामुळे विज्ञान जो काही सेक्शन विचारला तर तो सोपा नव्हता किंवा मध्यम स्वरूपाचा सुद्धा नव्हता. विज्ञानाचा जो काही सेक्शन आहे जरी वन लाईनर आपल्याला दिसतो, तरी तो अवघड या कॅटेगरीत आहे, कारण की एवढं सोपं नाही ते. त्याच्यामुळे विज्ञान शिक्षण सुद्धा हे अवघड या कॅटेगरीमध्ये आहे. नंतर राज्यघटना. आता राज्यघटनाचे एवढे किचकट आले नव्हते प्रश्न, म्हणजे बऱ्यापैकी वाचनातले होते. त्याच्यामुळे हा जो काही राज्यघटना विषय हा सोपा ते मध्यम या कॅटेगरीमध्ये समजायला हरकत नाही. म्हणजे असं त्याच्यामध्ये सिलेबसच्या बाहेरचे असे काही जास्त प्रश्न दिसले नाहीत. तर त्याच्यामुळे आपण त्याला सोपा ते मध्यम या कॅटेगरीत समजू. नंतर असते करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्सचे 15 प्रश्न आले, परंतु 15 मधले कसं तर मुलांना असे 8-10 येण्यासारखे आहेत. तर त्याच्यामुळे म्हणजे एकदम इझी नव्हतं, इझी तर नव्हताच, कारण की इझी जर असते तर 12-13 प्रश्न मुलं बरोबर आणतात. परंतु आता तसं दिसत नाही. तर त्याच्यामुळे 8 ते 10 प्रश्न बरोबर आणण्यासारखे आहेत. त्याच्यामुळे करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी हा विषय हा मध्यम ते अवघड या कॅटेगरीमध्ये आपल्याला समजायला हरकत नाही. सोपा नक्की नव्हता. म्हणजे एकंदरीत आपण जर याचा सगळ्यांचं ॲव्हरेज काढला किंवा एकंदरीत आपण ओव्हरऑल जर या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास केला, तर तो पेपर मध्यम ते अवघड किंवा मॉडरेट टू हार्ड या कॅटेगरीमध्ये जातो. एकदम सोपा होता का? नाही. अति अवघड होता का? नाही. मध्यम होता का? मध्यम सुद्धा म्हणता येणार नाही. परंतु मध्यम ते अवघड म्हणजे मॉडरेट टू हार्ड या कॅटेगरीमध्ये तो पेपर आपल्याला पाहायला मिळतो. तर होप करतो काही गोष्टी कामाच्या वाटल्या असतील. जर माहिती चांगली वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.